करमाळा तालुक्यातील जेऊर येथे या ठिकाणी जे आहे ते 7 ते 8 महिन्यापूर्वी जे आहे ते एका महिलेचे आहे ते 4.5 तोळ्यांच्या दागिन्यांची चोरी झाली होती। अद्यापपर्यंत त्या महिलेचा तपास न झाल्यानं आज अखेर ती महिला जी आहे ते त्यांच्या नातेवाईकांसोबत जे आहे ते करमाळा तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये जे आहे ते या उपोषणासाठी जे आहे ते बसलेले चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये जे आहे ते एक जे वेगळेपण जे पाहायला मिळतं या आंदोलनामध्ये जे आहे ते महिलांनी जे आहे ते लाडक्या बहिणींना न्याय द्या अशा पद्धतीचे जे फलक आहेत ते हातात घेऊन हे उपोषण सुरू केले असून आमच्या जे हक्काचा चोरीचा तपास आहे तो लवकर करा, लाडक्या बहिणींना न्याय द्या। 4.5 तोळ्यांच्या सोन्याची चोरी, महिलेच्या सुरक्षितेची ही कसली दोरी, लाडक्या बहिणीला न्याय द्या। तसेच CCTV फुटेज स्पष्ट तरीही प्रशासन का सुस्त, न्याय मिळेपर्यंत माघार नाही, उपोषणाचे हत्यार नाही, प्रशासनाचा अधिकार असो अशा आशयाचे जे बॅनर आहेत ते फलक आहेत ते घेऊन या महिला ज्या आहेत त्यांचे नातेवाईक आहेत ते या ठिकाणी उपोषणाला बसलेत। आपण सध्या या ठिकाणी ज्या महिलेच्या दागिन्यांची चोरी झाली होती त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। ताई काय सांगाल, काय घटना आहे नेमकी, किती दिवस झाले आपल्या चोरी होऊन? 7 महिने झाले आपली चोरी होऊन। CCTV फुटेज असतानाही पोलिसांनी अजून त्याचा तपासच केलेला नाही। आता बघा गेले तर CCTV फुटेज आमच्याकडे एक बी नाही म्हणतात, सगळं स्टँडवरचं फुटेज ही डिलीट केल्यात त्यांनी। किती दिवस झाले घटनेला घडलेले, तुम्ही काय पोलीस प्रशासन या संदर्भात पाठपुरावा करत होता का? पाठपुरावा सारखाच चालू आहे त्यांचा, बंद केलेला नाही आम्ही। काय म्हणतात पोलीस ज्यावेळेस विचारायला गेल्यावर म्हणतात अजून तपासच चालू आहे, आम्हाला भुरकेवाली बाई सापडलेली नाही। आणि तुमची मागणी काय असणार आहे आता? आमची मागणी काय, आम्हाला फक्त द्यावा त्यांनी, बाकीचं काय नको, न्याय पाहिजे ना आम्हाला। न्याय पाहिजे, हां नक्कीच। आता आपण पाहतोय की फलक पाहतोय की लाडक्या बहिणींना न्याय द्यावा, नेमकं ही अर्थ हाक तुम्ही कुणाला दिली? पाखरे साहेबांना। परत लाडक्या बहिणीला न्याय द्या म्हणताय तुम्ही, नेमकं काय? मुख्यमंत्र्यांना दिली। मुख्यमंत्र्यांना हां। काय तुमच्या गुन्ह्याचा तपास व्हावा असं वाटतं तुम्हाला? नक्कीच। आपण या ठिकाणी पाहतोय की काही नातेवाईक देखील आहेत। ताई काय सांगायचंय नेमकं? आमची एकच मागणी आहे की शिंदे साहेबांनी लवकरात लवकर आमच्या ह्या मागणीचा पाठपुरावा करून आम्हाला योग्य ते न्याय मिळवून द्यावा। नक्कीच। आपण पाहतोय की गेले 7 महिन्यांपासून जे आहे ते या महिलेच्या दागिन्यांची चोरी झाली होती, याचा CCTV फुटेज देखील नसताना वारंवार पोलीस प्रशासनाकडे हे कुटुंब जे आहे ते या चोरीचा तपास करावा या मागणीसाठी येत होते, परंतु अद्याप देखील 7 महिने उलटले तरी जे आहे ते या चोरीचा तपास लागले नसून त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना जे आहे ते आव्हान केलेलं आहे की लाडक्या बहिणीला न्याय द्या, आम्हाला 1,500 नको, परंतु आमचे जे सोने गेले त्याचा तपास लवकरात लवकर करावा अशी जी मागणी आहे ते या ज्या आहे आंदोलनाकडून करण्यात आली असून या ठिकाणी जे आहे जोपर्यंत आमचा चोरीचा तपास होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही अशी भूमिका जी आहे ती या आंदोलकांनी घेतलेली आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।